डोंबिवली पूर्व येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, आनंददायी व आरोग्यदायी वातावरण देणारे डॉक्टर पी.ए. रघुपतीस पद्मकुंज वृद्धाश्रम आणि वृद्ध सेवा केंद्र हे वृद्ध सेवा केंद्र कार्यरत आहे. कल्याण शिरफाटा रोडवरील घारिवली गाव परिसरात असलेल्या या वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. प्रशिक्षित कर्मचारी, अनुभवी डॉक्टरांची नियमित भेट, पौष्टिक व संतुलित आहार तसेच सुरक्षित निवास व्यवस्था यामुळे हे केंद्र विशेष ठरत आहे. या वृद्ध सेवा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. मनोरंजनात्मक खेळ, नियमित व्यायाम, आजारपणात विशेष देखभाल तसेच 24/7 सेवा उपलब्ध असल्याने अनेक कुटुंबाचा विश्वास या संस्थेवर आहे. फर्स्ट त्यांना खूप खूप शुभेच्छा. अतिशय चांगला असा उपक्रम जो डॉक्टर साहेबांनी चालू केला आहे. ही सेवा आहे आणि हे पुण्याचं काम ते करतायत. त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त ज्या आता ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची जास्तीत जास्त ते सेवा करतील ही त्यांना मी शुभेच्छा देतो. मी ही 30 नोव्हेंबरला 2025ला मी हे स्थापन केलं, पद्मकुंज वृद्धाश्रम आणि वृद्ध सेवा केंद्र. आणि त्या दिवसपासून मी मनात ठरवलं की या वृद्धांना आपण हे करायचं, घ्यायचं आणि या आश्रमामार्फत त्यांना मनापासून सेवा करायची. कारण माझं एक स्वप्न होतं, खूप वर्षापासून मनात असं होतं की मला वृद्धाश्रम काढायचं आहे आणि त्या वृद्धांची सेवा करायची. पण ते एवढे दिवस काही जमलं नाही. अचानक असं ठरवल्यानंतर मी डॉक्टर साहेबांना सांगितलं, ताईंना सांगितलं. डॉक्टर रघुपती सर म्हणाले ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर मी तुला सपोर्ट करतो, तुझ्याबरोबर मी पण उभा राहतो. आणि त्यांनी मला सहकार्य केल्याबद्दल आज मी हा एवढं व्यवस्थितपणे वृद्धाश्रम काढू शकले आणि सहकार्य केल्यामुळे मी आज वृद्धाश्रम चालवते आहे. पण माझ्या मनापासून एकच इंटेन्शन आहे, मला हे वृद्धाश्रम सेवाभावी म्हणून करायचं आहे, ना की मला हा व्यवसाय म्हणून करायचा आहे. मला व्यवसाय करायचा नाही आहे. व्यवसाय तर भरपूर करू शकते, मी वैश्यवाणी आहे, मला व्यवसायाला कमी नाही आहे. पण माझं एक इच्छा आहे की मला सेवा करायची आहे. मानव सेवा हे परमधम्म. त्यामुळे मी हे मानव सेवाचा वसा घेऊन हे यांना करते. मला कधी सकाळ होते आणि रात्र कधी होते या आईंमध्ये मला कळतच सुद्धा नाही. मला कुठलाच विचार येत नाही, काही नाही. एकच इंटेन्शन असतं, यांना मी कसं आनंदी ठेवू, यांना कसं मी निरोगी ठेवू, यांना कसं मी व्यवस्थित ठेवून त्यांना स्वतःच्या पायावर चालणं, बोलणं, हसणं, खेळणं या उद्देशावरच माझं इंटेन्शन असतं. हेच विचार असतात. जास्तीत जास्त यांना मी सेवा करीन असं समजून मी ह्या आश्रमामध्ये सेवा करते आणि सेवा करत राहील. शेवट मी डॉक्टर शेटे बोलतोय. मी कल्याणला संपत हॉस्पिटल प्रॅक्टिस करतो. इथे यांनी एक